हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. जी लोक या चॅनलवरती नवीन आणि त्यांना नाही माहित मी कोणते व्हिडिओ शूट करते तर प्लीज जुने व्हिडिओ जाऊन जरूर बघा. माझं नाव आहे प्रियांका आणि आज आपण क्रिएट करणार आहे एक मेकअप लुक व्हिडिओ. कारण तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा येतात आणि हा अख्ख्या महाराष्ट्राचा किती 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 फेवरेट फेस्टिवल आहे. सगळ्यांनाच हा फेस्टिवल भरपूर आवडतो आणि आपण महाराष्ट्रात तर भरपूर साजरा करतो. त्यामुळे सगळ्यांनाच छान दिसायचं. इझी आणि भरपूर सिंपल असा हा मेकअप लुक आहे. तुमच्याकडे जास्त सामान नसेल तरीही चालणार, तुम्हीही हा मेकअप लुक करू शकतात आणि छान दिसू शकतात. गाईज, ही माझी नॅचरल स्किन आहे. सध्या मी काहीच नाही लावलंय. माझे डार्क सर्कल्स दिसत असणार बट आय कॅन नॉट डू एनिथिंग अबाउट दिस. हे माझी रॉ स्किन आहे आणि आय लव्ह माय स्किन. कधी कधी असं पण होते की आय जस्ट गो आउट विथ दिस स्किन विदाउट अप्लाइंग एनिथिंग, जस्ट द मॉइश्चरायझर अँड द सनस्क्रीन, आणि अशी रॉच मी बाहेर जाते. सो गाईज, इफ यू आर हॅव्हिंग अ डार्क स्किन, फेअर स्किन, डझंट मॅटर, जस्ट लव्ह युअर स्किन. आपण मेकअप करणार आहे टू लुक प्रेझेंटेबल. आपण असं ट्रान्सफॉर्मेशन असा एक व्हिडिओ नाही करणार आहे की चलो अचानक से आपण गोरे झालो. मला ॲक्ने वगैरे असेल तर यू कॅन ट्राय स्किन केअर. चांगले स्किन केअर व्हिडिओज बघा माझ्या चॅनलवरती, तुम्हाला भरपूर भेटणार. अँड जस्ट ट्राय ऑल दॅट स्टेप्स. टेक केअर ऑफ युअर स्किन. गो टू अ डर्मॅट. अदरवाईज तुमची स्किन जशी आहे, जस्ट लव्ह युअर स्किन. मेन मुद्द्यावरती जाऊया. हा मेकअप व्हिडिओ आहे गाईज. आपण असं वन ऑन वन टॉकिंग सेशन नाही करत आहे. मी जर बोलायला बसले तर आय विल कीप ऑन टॉकिंग. सो लेट्स जस्ट कट. पहिले आपण लावणार आहे सनस्क्रीन. जर तुमचा डे टाइमचा मेकअप आहे तर डेफिनेटली सनस्क्रीन अप्लाय करा, कारण तुम्ही बाहेर चालले. सो इट्स इम्पॉर्टंट की सनस्क्रीन लावा. ह्याच्या अगोदर फेस वॉश करून घ्या. जर तुमची ऑइली स्किन असणार ना गाईज तर प्लीज एक लाईट वेट सनस्क्रीन असं तुम्ही यूज करा. भरपूर लोक मला कमेंट करतील की मी नथ का घालून बसलीये पहिले. कारण आहे ना गाईज, एकदा मी मेकअप केलं ना मग हे नथ घालताना ना मी ऍक्च्युअली लिटरली रडणार, कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू वेअर दिस नथ अँड ऑल. मी युजली नोज रिंग्स असं काही घालत नाही. मॉइश्चरायझर पण यूज करू शकतात बट मला बाहेर जायचंय, दॅट इज वाय आय एम युझिंग अ सनस्क्रीन. इझी सिंपल स्किन केअर असणार आहे. फेस वॉश करायचं आहे, सनस्क्रीन लावायचं. सनस्क्रीन नसेल तर मॉइश्चरायझर लावायचं. दॅट्स इट. जास्त 10 स्टेप लांबा स्किन केअर रुटीन नाही आपण फॉलो करणार आहे. फेवरेट 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 असा फाउंडेशन आहे गाईज. यू कॅन ऑल्सो गेट दिस. सुपर 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 कव्हरेज आहे ह्याचा. हा मेबेलिनचा फाउंडेशन आहे आणि ट्रस्ट मी इट इज अमेझिंग. हा सुपर स्टे फाउंडेशन आहे, रिसेंटली लॉन्च झालाय आणि हा क्लेम करतो की हा 30 hours साठी राहतो. गाईज, हा रिअली 30 hours साठी राहतो. खूप 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 असं छान फाउंडेशन आहे. हा थोडासा कॉस्टली आहे बट ट्रस्ट मी, तुम्ही एकदा लावलं की तुम्हाला सारखं असं टचअप किंवा सारखं मेकअप नाही करावं लागणार. एकदा केलं तर ते खूप पूर्ण दिवसभर राहणार तुमच्या फेसवरती. हेवी असं मेकअप लुक पाहिजे असेल ना गाईज, देन व्हॉट यू कॅन डू इज जास्त फाउंडेशन यूज करा. मला असं नॉर्मल आणि नॅचरल लुक पाहिजे, दॅट इज वाय मी खूप कमी फाउंडेशन यूज करते. सो इट डिपेंड्स तुम्हाला कसं लुक पाहिजे. फाउंडेशन ब्रश जे काय आहे, किंवा बेस्ट ना गाईज आपले फिंगर्स असतात, फिंगर्सनी पण तुम्ही करू शकतात. तर जसं तुम्हाला सूट होते तसं. कारण आय थिंक ना अर्ध्याशी जास्त प्रोडक्ट तुमच्या या पफमध्ये किंवा ब्लेंडरमध्येच राहतं. सो इट्स बेटर की तुम्ही फिंगर्स यूज करा. नंतर मी यूज करणार आहे माझा फेवरेट कन्सिलर. गाईज, हा इनसाइडचा कन्सिलर आहे जस्ट फॉर 120 रुपीज आणि ह्याचे रिझल्ट अमेझिंग आहे. सो जर तुम्हाला कन्सिलर नाही लावायचं असेल, जर तुम्हाला डार्क सर्कल्स नसणार, सो यू कॅन अवॉइड दिस. तुम्ही नाही लावलं तरी चालणार. बट मला थोडेसे डार्क सर्कल्स आहेत. खूप अमेझिंग आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्ही काय करू शकतात, यू कॅन इवन कन्सील, तुम्ही कॉन्टॉर करू शकतात. आता हा ऑरेंज कलर करेक्टर पण आहे, यू कॅन यूज दॅट एज वेल. तर मला ना थोडंसं इथे ना डोळ्याच्या वरती मला थोडंसं ना इकडे या पोर्शनमध्ये ना जास्त डिस्कलरेशन आहे. सो आय प्रिफर ऑरेंज कलर करेक्टर आणि मग त्याच्यावरती मी माझं कन्सीलर लावते. दॅट्स इट गाईज. आता नेक्स्ट स्टेप हे असणार आहे की तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करा. हा मेबेलिनचा फिट मी कॉम्पॅक्ट आहे. माझ्या स्किनला परफेक्ट सूट करतो. तुम्हाला जो कोणताही कॉम्पॅक्ट सूट करत असणार तुम्ही तो यूज करू शकतात. हा नॅचरल शेडमध्ये आहे. त्याला प्रॉपर असं डॅप करून लावून घेणार आहे. त्यानंतर आपण आय मेकअप करणार आहे. मी रिच मासचा हा आय शॅडो पॅलेट यूज करणार आहे, ज्याच्यामध्ये आय शॅडो कलर्स पण आहे, हायलायटर पण आहे आणि कॉन्टोरिंगसाठी ब्राऊन कलर पण आहे.
खूप अमेझिंग आहे. तुमच्याकडे काहीच नसणार जर बेसिक, तर तुमच्याकडे जी लिपस्टिक आहे त्याच्यानेच तुम्ही थोडंसं इथे कलर, लिपस्टिकचा जो कलर आहे तो फिंगर्सनी पण प्लेस करू शकतात. गाईज मी पहिले फिंगरनीच करायची, मी पण तुमच्यासारखीच नॉर्मल आहे, असं काहीच प्रो नाही आहे की मी ब्रश किंवा याच्याने यूज करते. सो इट डिपेंड्स ऑन माय मूड. कधी कधी मी ब्रश यूज करते, कधी कधी मी फिंगर्स यूज करते. इट्स नॉर्मल. तुमच्याकडे नसणार तर लिपस्टिक जो आहे तेच फिंगर्सवरती घेऊन तुम्ही लावू शकतात. ते आयलॅशेस लावून घेतलेत, फॉल्स आयलॅशेस तुम्ही बघू शकतात. खूप इझी आहे लावणं. मी इथे हे मॅग्नेटिक आयलॅशेस यूज करते. फक्त हा लायनर लावायचा असतो आणि त्यावरती तुमचे आयलॅशेस प्लेस करायचे असतात. जर तुम्हाला हे नाही यूज करायचं आहे, ॲब्सोल्युटली स्किप इट. हा मी एक काजल यूज करते आणि मस्कारा यूज करते. जेव्हा मला आयलॅशेस नाही लावायचं असते तेव्हा मस्कारा यूज केल्याने तुमच्या आयलॅशेसला व्हॉल्यूम भेटते आणि काजल तुम्ही खालच्या वॉटरलाईनला लावू शकतात. खूप सुंदर दिसते. मोस्टली जेव्हा मला पण पटकन तयार व्हायचं असते मी आयलॅशेस अवॉइड करते, मस्कारा आणि काजल यूज करते. डिपेंड्स मी कोणत्या फंक्शनमध्ये चालली आहे की मला कुठे जायचं. जर खूप हेवी मेकअप लुक करायचं असते आय गो फॉर आयलॅशेस, अदरवाईज मस्कारा आणि काजल. सो यू कॅन सिलेक्ट तुम्हाला कोणतं करायचं आहे. ब्लश जी आहे मी ब्रशनीच लावते युजली, बट आता सध्या माझा ब्रश माहीत नाही, मी गुढे टाकला आहे. दॅट इज वाय मी हा जो स्पॉन्ज आहे तो यूज करते. मला आय थिंक सो नवीन घ्यावं लागेल, बिकॉज मला असं वाटतं मी हरवलं आहे तो ब्रश. पण मी मम्मी समोर सांगणार नाही आहे ना, तर माझी मम्मी मला लाथ मारणार आहे. आता मी ही स्विस ब्युटीची लिक्विड लिपस्टिक यूज करणार आहे. ही आय गॉट दिस ओनली फॉर 120 रुपीज आणि ही खूप 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 अमेझिंग आहे. ही ऑलमोस्ट राहते, निघत नाही. सो यू कॅन ऑल्सो यूज दिस. किती छान वाटते. आणि दॅट्स इट, वी आर डन विथ आवर मेकअप. हाय एंड प्रोडक्ट असणार हे जरुरी नाही आहे, एकदम स्वस्त नॉर्मल प्रोडक्ट्स असणार तरी तुम्ही हा छान मेकअप लुक असं क्रिएट करू. पटकन साडी नेसून येते आणि दागिने घालून येते, कारण त्याशिवाय तर हा मेकअप लुक कम्प्लीट नाही होणार आहे. गाईज मी किती सुंदर दिसते. तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला कमेंट करून खालती नक्की सांगा. मला तर मी खूप सुंदर दिसते, बट नथ दागिने घातल्यानंतर मराठी मुलगी इतकी सुंदर दिसते की काहीच नो कमेंट्स. गाईज प्लीज 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 असं तयार व्हा गणपतीमध्ये आणि छानपणे तयार होऊन फिरा. मराठी मुलगी इतकी सुंदर दिसते साडी घातल्यानंतर, नो वर्ड्स. गाईज तुम्ही बघू शकतात हा लुक किती 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 क्यूट दिसतोय आणि मी किती सुंदर दिसते.